अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी आहे दर्श अमावस्या। बघा, अमावस्या म्हटलं की अर्थात प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो। सगळ्यांना असं वाटतं की अमावस्या म्हणजे काहीतरी वाईट दिवस आहे किंवा अमावस्या म्हटलं की आपण एखादं शुभ काम पण करत नाही। एखाद्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या कामाला जायचं आहे तर आपले आजी आजोबा सांगायचे की नको, आज नको जाऊ, आज अमावस्या आहे। तर बघा, अमावस्या हा वाईट दिवस अजिबात नाही। उलट अमावस्या दिवशी आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे, वाईट बाधा आहे, करणीबाधा असेल, नकारात्मकता असेल किंवा वाईट शक्तींचा वास असेल, घरातील जी दरिद्री आहे, गरिबी आहे, ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी अमावस्या हा उत्तम दिवस मानला जातो। आणि अमावस्या दिवशी जे काही आपण उपायसेवा करत असतो त्याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं। बघा, आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा आणण्यासाठी, आपल्या घरामध्ये एक शांतता समाधान आणण्यासाठी, बघा पैसा, सुख, संपत्ती, दागदागिने सगळं आहे, पण तुमच्याकडे जर शांतता नसेल, समाधान नसेल तर तुमच्या पैशाला, तुमच्या प्रॉपर्टीला, तुमच्या दागदागिन्यांना काही अर्थ आहे का? बघा, माणसाला एक वेळ अन्न नसलं तरी चालेल, पण जे काही मनाचं समाधान आहे किंवा शांतता घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, आम्हाला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, घर आहे, चांगलं प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, दागिने आहे, पण आमच्या घरामध्ये सतत वाद होतात, कटकट होतात, भांडणे होतात, कुणाचं पटत नाही, मुलांचं वडिलांचं पटत नाही, नवरा बायकोंमध्ये सतत वाद होतात किंवा घरामध्ये एक नकारात्मकता आहे। मग हे असं का होतं? सगळीकडून सुख आहे पण अशी समस्या आमच्या का घरामध्ये होत? तर बघा, आपल्या घरामध्ये ज्यावेळी निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते, आपले बरेच हितशत्रू असतात ज्यांना आपलं चांगले झालेलं बघवत नाही। आणि बघा, हीच नकारात्मकता, हीच वाईट शक्ती आणि ही काही करणीबाधा आहे ती पूर्णपणे घालवण्याचा उत्तम दिवस म्हणजे अमावस्या। तर अमावस्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जर तुम्ही सलग 15 दिवस हा उपाय कराल तर नक्कीच तुमच्या घरातील कितीही जालिम करणीबाधा कोणी केलेली असेल, कितीही जालिम तांत्रिक प्रयोग केलेला असेल, वाईट शक्तींचा वास असेल, 100% निघून जाणार। तुमच्या घरामधील वाद, भांडण, कटकट पूर्णपणे संपणार, याची शाश्वती मी देते। इतका प्रभावी हा उपाय आहे। तुम्ही जर सलग 15 दिवस हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला चांगला आणि बेस्टच रिझल्ट येईल। तर आता काय करायचं? हा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला एक नारळ लागणार आहे। नारळ कसा घ्यायचा? बघा, ही सेवा जी आहे ती मी स्वतः केलेली आहे। खूप चांगला रिझल्ट आणि खूप सुंदर अनुभव मला आलेला आहे आणि ही सेवा करून स्वामींच्या कृपेने खूप सुंदर घरामध्ये वातावरण तयार झालं आहे आणि स्वामींच्या कृपेने आता ती सेवा मला करायला लागत नाही, इतकी प्रभावी ही सेवा आहे। तर आता सेवा करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला नारळ लागणार आहे। बघा, हा मी जो नारळ वापरते ही सेवा करण्यासाठी तोच नारळ आहे। तर असा नारळ तुम्हाला लागणार आहे, सालं वगैरे त्याची काढून घ्यायची आहेत। त्यानंतर तुम्हाला कापूर लागणार आहे। कापूर जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम। भीमसेनी कापूर म्हणजे बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की भीमसेनी कापूर घ्या, कारण भीमसेनी कापूराचे फायदे अनेक आहेत। बघा, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्यामध्ये आहेत, अनेक आयुर्वेदिक तत्त्व त्यामध्ये आहेत आणि ज्यावेळी आपण नेहमीचा कापूर जाळतो त्यावेळी एक प्रकारचा धूर तयार होतो, श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो, पण भीमसेनी कापराचं तसं नाही। भीमसेनी कापरामुळे धूरसुद्धा कमी होतो आणि जी काही आपल्या घरातील निगेटिव्हिटी तर 100% जातेच, पण आपल्या आजूबाजूला जे काही विषाणू आहेत, किटाणू आहेत, जे आपल्याला डोळ्याला पण दिसत नाहीत, ते विषाणू किटाणूंचा सुद्धा नाश या कापराने होतो। त्यामुळे तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तर अतिशय उत्तम। आता भीमसेनी कापूर जो आहे थोडासा महाग आहे आणि तो कसा असतो, तर तो एका स्पेसिफिक शेपमध्ये नसतो, असा वाकडा तिकडा कसाही असतो। तर भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे किंवा नसेलच तुमच्याकडे भीमसेनी कापूर, तुम्ही साधा कापूरसुद्धा घेऊ शकता। आता काय करायचं? बघा, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। आता तुम्ही ही सेवा पहिल्यांदा करणार तर तुम्ही नवीन नारळ घ्यायचा, त्याची सालं वगैरे काढून टाकायची। त्यानंतर हा नारळाचा जो शेंडीचा भाग आहे तो देवाकडे करायचा। आता पहिल्यांदा हा उपाय करण्याआधी काय करायचं? बघा, अमावस्येपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला सलग 15 दिवस हा उपाय करायचा आहे। सकाळ संध्याकाळ करणं जमलं तर अतिशय उत्तम, नसेल जमत तर संध्याकाळच्या वेळी तरी चुकवू नका, संध्याकाळच्या वेळी एक टाईम केला तरी चालेल। तर आता काय करायचं? संध्याकाळी माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते, घरामधील सगळं वातावरण प्रसन्न करायचं,
घरामध्ये देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची, तुळशी पुढे दिवा लावायचा. त्यानंतर देवघरापुढे बसायचं. तुमची जी काही नित्यसेवा असेल तर करून घ्या आणि त्यानंतर बरोबर 3 सांजेच्या वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा 3 सांजेच्या वेळेलाच का करायचा? जर 3 सांजेच्या वेळेला असा कर्पूर होम तुमच्या घरामध्ये चालू असेल, तुमच्या घरातील 100% जी काही दरिद्री आहे, नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, भांडण कलह जे काही आहे 100% याचा नाश होऊन दरिद्री गरिबी तुमच्या घरातून बाहेर जाणार आणि माता लक्ष्मीच तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार. हे तितकंच शाश्वत सत्य आहे. म्हणून 3 सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचं. तर काय करायचं? हे सगळं धूपदीप अगरबत्ती लावून झाल्यानंतर देवघरापुढे बसायचं आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा. नारळ असा सोलून त्याची शेंडी देवाकडे करायची. आता मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हातात घेतला आहे. तुम्ही ज्यावेळी उपाय करणार आहे त्यावेळी एक ताट घ्या, प्लेट घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा. तर असा नारळ घ्यायचा, ताटामध्ये ठेवायचा, प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर एक कापराची वडी तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे. आता कापराच्या वड्या किती घ्यायच्या? 7 कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत. 7 कापूर आपल्याला लागणार आहेत. एक नारळ लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हा उपाय करणं तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं. कुलदेवतेचा 5 वेळा जप करायचा. आता तुमची कुलदेवी कोणती तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल तर ओम महालक्ष्मी नमः याचा मंत्र 11 वेळा किंवा 5 वेळा करू शकता. कुलदेवता माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः याचा मंत्र 5 वेळा करा. महाराजांचं स्वामींचं नामस्मरण 11 वेळा करा आणि त्यानंतर उपायाला चालू करायचं. म्हणजे पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना करायची, जी काही हा जो उपाय मी आजपासून करत आहे तो उपाय म्हणजे माझ्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा वास आहे, सतत भांडण होतात, कलह होतात, कुणाशी कुणाचं पटत नाही, सगळं चांगलं असून देखील घरात अशांतता आहे, समाधान नाही आहे आणि या सगळ्याचा खात्मा होऊन माझ्या घरामध्ये एक सुख नांदू दे, समाधान नांदू दे, शांतता नांदू दे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे, अशी प्रार्थना महाराजांना करायची आणि त्यानंतर उपायाला चालू करायचं. उपाय चालू करताना नारळ असा घ्यायचा, त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवायची. एक कापराची वडी प्रज्वलित करायची. तुम्हाला मी करून दाखवते. तर अशा प्रकारे हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा. एक कापराची वडी यावरती ठेवायची आणि जोपर्यंत हा कापूर चालू आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कंटिन्यू तुम्हाला करायचा. हातात माळ वगैरे काही घ्यायचे नाही. आता ही एक कापराची वडी तुम्ही ठेवलेली आहे, बाकीचे अजून 6 कापराच्या वड्या आपल्या आहेत. तर हा कापूर पूर्ण विझायच्या आधी तुम्हाला दुसरी कापराची वडी यामध्ये टाकायची आहे. म्हणजेच आधीचा कापूर विझून द्यायचा नाही, विझायच्या आधीच तुम्हाला दुसरी कापराची वडी टाकायची आणि कंटिन्यू 7 कापूर तुम्हाला असे जाळायचे आहेत. 7 कापूर जळूपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. बघा हा उपाय जो आहे, एक मिनिट, हा उपाय जो आहे तो तुम्ही 15 दिवस करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा अनुभव आला आणि किती अनुभव आला. खरंच सांगते, हा उपाय मी स्वतः केलेला आहे. अनेक स्वामी भक्तांनी हा उपाय केलेला आहे. ज्यावेळी स्वामींच्या केंद्रामध्ये बरेच लोक प्रश्न घेऊन येतात की ताई आमच्या घरात म्हणजे सेवेकरी दादांना सांगतात की आमच्या घरामध्ये खूप वाद भांडण होतात, कुणाशी कुणाचं पटत नाही, घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास आहे. तर त्यावेळी सेवेकरी दादासुद्धा हा उपाय आपल्याला करायला सांगतात. केंद्रामध्ये सांगितलेली ही सेवा आहे, तुम्ही नक्की करून बघा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत सलग तुम्ही 15 दिवस करून बघा. आता समजा हा उपाय करताना तुम्हाला मध्ये मासिक धर्म विटाळ आलं तर मासिक धर्म आला तर आणि तुम्हाला सेवा पण चुकवायची नाही, तर तुम्ही तुमची मुलगी करू शकता, तुमचे मिस्टर करू शकता, तुमची सासू, दुसरे इतर कोणी तुमच्या घरातले करू शकतात. हा उपाय 15 दिवस करू शकतात, म्हणजे तुम्हाला जर चालत नसेल तर. त्यानंतर आता हा उपाय करत असताना नारळ जो आहे त्याला तडा गेला तर काय करायचं? तडा गेला तर नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा. जर नाही तडा गेला, 15 दिवस व्यवस्थित नारळ राहिला तर पौर्णिमेपर्यंत जर आपण सेवा केली आहे, पौर्णिमेला तुम्ही पुढे कंटिन्यू सेवा करणार असाल तर पौर्णिमेला तो नारळ म्हणजे आधीचा नारळ बदलायचा आणि परत दुसरा नारळ घ्यायचा. मग आधीच्या नारळाचं काय करायचं? आधीच्या नारळाचं जे आहे ते तुम्ही गोड नैवेद्य बनवून खायचा, गोडच नैवेद्य बनवून खायचा. जर नारळ खराब निघाला तर तो विसर्जित करायचा, नाहीतर मग चांगला निघाला म्हणजे चांगला नारळ असेल तर तुम्ही गोडच नैवेद्य बनवून खायचा. तिखटमध्ये चटणी किंवा असं तिखट पदार्थ असतात त्यामध्ये घालायचं नाही. गोडच नारळाची बर्फी वगैरे जे काही गोड असतं ते तुम्ही करून खा. तर अमावस्येपासून आता दर्श अमावस्या आहे, दर्श अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तर हा उपाय जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, अशांतता, नकारात्मकता, करणीबाधा, सगळ्यात महत्त्वाचं करणीबाधा 100% निघून जाऊन तुमच्या घरात शांतता होईल, शांतता पसरेल, सकारात्मक ऊर्जा नांदेल. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.